पाहणार आहोत जिल्ह्यांच्या बातम्या। मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकात टीसीकडून 7 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, तिकीट तपासणीच्या बहाण्यानं टीसी रमेश कुमार शर्मानं केलं गैरवर्तन। पीडितेच्या आईनं उपमुख्यमंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे केली तक्रार। नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई, चोरीच्या 10 दुचाकींसह एक गावठी कट्टा आणि दरोड्यासाठी वापरली जाणारी हत्यारं जप्त। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 सराईत चोर ताब्यात। संस्था चालकाच्या मारहाणीत पालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी आज परभणीत मोर्चा। उखळत ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन। प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण फरार। होमिओपॅथी डॉक्टरांचा ॲलोपॅथी उपचारांच्या परवानगीस विरोध, सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलन। भंडाऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 19 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, तर इतर एक जण फरार। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। परभणी जिल्ह्यात पावसानं मारली दडी, शेतकऱ्यांना पिकांना हातानं पाणी देण्याची वेळ। खरीपातील पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। बीडच्या दौलावड गावातील 97 बेरोजगारांनी मिळवला रोजगार। स्किल इंडिया आत्मकौशल्याच्या जोरावर 45 दिवसातच ग्रामीण भागात व्यवसाय सुरू। गोंदियाच्या मारेगावात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद। वनविभागाच्या पथकाला यश, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। चंद्रपूरच्या खडसंगीच्या सामाजिक वनीकरणाच्या दालनात अस्वल शिरलं, आरडाओरड करत नागरिकांनी अस्वलेला पळून लावलं।